प्रेज लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो. प्रियजनांनो, संकटामध्ये आम्ही परमेश्वरापासून दूर जातो आणि संकट ज्यावेळेस असतं ना, त्यावेळेस सहन करण्याची आपल्याला ताकद नसते. बाकी सगळं सहन करतो आपण, बाकी सर्व गोष्टी सहन करतो. बऱ्याच वेळेस आम्ही अशा गोष्टी सहन करतो ज्या सहन करायला नको असतात, परंतु देवापासून ज्यावेळेस थोडा वेळ आम्हाला थांबण्याचा इशारा असतो, ज्यावेळेस आम्हाला थोडा वेळ परमेश्वराच्या कृपेची वाट बघण्याची संधी असते किंवा वेळ असतो, त्यावेळेस मात्र आपण देवाला कंटाळतो, देवाला लगेच शिवीगाळ, देवापासून दूर जाणं, देवापासून पीछेहाट करणं. आणि देवाला जसं काही काय समजत नाही, यालाच सगळं समजतं. सगळं जे काय माहित आहे ते फक्त याला आहे. परमेश्वरानं याला निर्माण केलेलं आहे, हे तो विसरतो आणि अशा आविर्भावामध्ये राहतो की देवाला देखील काही कळत नाही. प्रियजनानो, आम्ही अशा आविर्भावामध्ये न राहता जर संकटामध्ये आपण धीर धरायला शिकलो तर खूप बरं होईल. कारण हे आम्हाला सार्वकालिकतेकडे घेऊन जाणार आहे. आणि म्हणून आम्ही संकटात धीर धरूया ना, जरा धरूया ना. काय झालं, काय होतंय, काय धीर धरण्यानं आपल्याला देवाची अधिक ओळख होत असते आणि परमेश्वर आमच्या संगती किती चांगला वागलेला होता याचं एक उत्तम उदाहरण आपण स्वतःच बनत असतो. म्हणून संकट आल्याबरोबर लगेच माग पळून पिछे हाट करून जाऊ नका. देवामध्येच राहा, म्हणजे परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल आणि तुम्हाला तो तुमच्या बरोबर असल्याची जाणीव घडवेल. थोडा वेळ धीर धरण्यासाठी शिका. बऱ्याच वेळेस आम्ही दुसऱ्या गोष्टी, इतर गोष्टींच्यासाठी लगेच धीर धरतो. असू दे तिकडं काय होतंय, राहू दे तिकडं काय झालं, या गोष्टींना आम्ही धीर धरतो. परंतु देवापासून ज्यावेळेस उत्तर यायचं आपल्याला वेळ होऊन चालत नाही. जरी वेळ लागला तरी देव तुमच्या बरोबर आहे याची काळजी तुम्हाला असू द्या. आणि या संकटाच्या काळात दबून न जाता देवाकडे पहा, म्हणजे तो तुमच्याकडे पाहिल आणि तो तुमच्या संगती राहील. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.